नमस्कार मित्रांनो, मी निलेश आणि स्वागत आहे तुमचं नीर ॲग्रो फार्मच्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पाहू शकता मित्रांनो, आणि आपल्याकडे ना कोकणामध्ये अशी पाऊस पडायला सुरुवात झाली बघा। ढग पाहू शकता, काळे काळे झाले ते बघा। आणि हे बघा, आपल्या ह्या गावठी कोंबड्या ना खूप लांब आलेल्या आपल्या घरापासून। हा आपला घर इकडे आहे, तो जो ग्रीन कापड आहे तो आपला घर आहे। तिकडे आपली छोटीशी पोल्ट्री फार्म आहे आपला छोटासा। आणि हा आपल्या कोंबड्या इथपर्यंत आलेल्या आहेत बघा। आणि आज मित्रांनो तुम्हाला ह्या व्हिडिओमार्फत जे व्हिडिओ दाखवण्याचा उद्देश एकच आहे की आपल्या गावठी कोंबड्या पिल्लं कशा सांभाळतात आणि त्यांना कशा प्रकारे लांब लांब चारायला नेऊन त्यांची पोटं भरतात। तर ही बघा, ही आपली उलट्या पिसाची कोंबडी आहे मित्रांनो, गावठीच। आणि तिच्या खाली नाही 4 पिल्लं म्हणजे आहेत जन्माला आलेली। तर आता तर ही 2 महिन्याची आहेत। चांगली ॲक्टिव्ह पिल्लं आहेत, पाहू शकता तुम्ही डोळ्यासमोरून। आणि ही कोंबडी आहे ना मित्रांनो खूप ॲग्रेसिव्ह आहे, आणि एवढी ॲग्रेसिव्ह आहे की एखादा कावळा जरी जवळ आला ना तर एवढे भयंकर त्याच्यावरती धावून जाते ना। आणि ती बिंदास आपल्या पिल्लांना कुठे पण घेऊन जाते बघा। आता ती बघा, गावठी कोंबड्यांची खासियत, गावठी कोंबडी तुम्हाला कधीच आयता खायला म्हणजे आयता म्हणजे असं डायरेक्ट तुम्ही त्याला खायला घालणार तशा आपल्या कावेरी किंवा इत्यादी कोंबड्या खातात आपल्या गिरीराज वनराज। तर त्या प्रकारे गावठी कोंबडी नाही खात। गावठी कोंबडी मित्रांनो त्याची खासियत आहे की ती मेहनत करूनच खाणार। मेहनत म्हणजे पायाने असे बघा, ते बघा हलवत आहे पायाने, तसंच खाणार ती। तर हे बघा, पाहू शकता तुम्ही, ती पायाने असे उसकत आहे, म्हणजे उसकतमध्ये असे गवत असे बाजूबाजूला काढत आहे। आणि पिल्लं बघा, त्यातली किडे एखादी बी वगैरे असा शोधून खात आहेत, किडे मुंगी बघा। तर बघा बघा लगेच हा बघा, थोडासा आवाज आला आणि ॲक्टिव्ह झाली लगेच ती। खूप चांगली कोंबडी आहे मित्रांनो ही, जास्त वयस्कर नाही आहे। फक्त हिचा हा पहिल्यांदाच हिने पिल्लं काढली नाहीत, 3दा हिला रावणात ठेवलेली, पण 2दा पिल्लं काही निघाली नाही। अनफर्टाईल जी अंडी होती त्यामुळे पिल्लंच निघाली नाही। पण 3ऱ्यांदा मित्रांनो पिल्लं निघाली आणि खूप चांगल्या रीतीने हिने ती बाळगलेली आहे। तर गावठी कोंबडी मित्रांनो पिल्लं बाळगण्यासाठी खूप चांगली असते। आता कसं, आता ह्यांना जवळपास 2-2 महिने व्हायला आलेत, आणि आता बघूया कधी ही पिल्लं सोडेल। आणि मित्रांनो ही बघा, ही पाहू शकता, ही आपली आसिलची कोंबडी आहे। तर कित्येक व्ह्यूवर्स लोकांना, किती कुक्कुटपालकांना असे प्रश्न पडत असतील की आसिलची कोंबडी पिल्लं उबवते का, आसिलची कोंबडी पिल्लं काढते का? कारण की मित्रांनो कसं आहे, आपल्या कोकण भागामध्ये आसिल पक्षी खूप कमी पाहायला भेटतो। आहेत, खूप ठिकाणी आहेत, पण खूप कमी प्रमाणात मित्रांनो पाहायला भेटतं। तर बघा मित्रांनो, आपली प्युअर आसिलची कोंबडी आहे। आणि ही पिल्लं नाही आहेत, म्हणजे कसं मित्रांनो, आपला जो आसिलचा कोंबडा आहे ना, त्याच्या काही कारणांमुळे त्याच्या अंडी अनफर्टाईल राहतात। तर आपण तिचा अजून ओरिजिनल पिल्लू ना आला, तर ही पिल्लं ना मित्रांनो गावठी कोंबडींचीच आहेत, पण हिच्या खाली आपण अंडी ठेवलेली आणि ही उबवलेली, हिने ती उबवलेली आहेत अंडी। आणि त्यातून 4 पिल्लं जन्माला आलेली। तर एक सुदैवाने एक आपल्या मेला, आणि तो खूप चांगला पिल्लू होता। आणि कसा लहानपणीच तो म्हणजे 15 दिवसाचा असतानाच मेला। तर एवढी तिने आणि हिने कशी मित्रांनो ती पिल्लं चांगल्यापणे जपलेली आहेत। तर कित्येक कुक्कुटपालकांना प्रश्न असतो की आसिलच्या कोंबड्या पिल्लं सांभाळतात का? तर पाहू शकता, गावठी कोंबडीप्रमाणेच मित्रांनो आसिल कोंबडीसुद्धा पिल्लं सांभाळू शकते। आणि अतिउत्तम प्रकारे पाहू शकता ती साईज केवढी आहे। त्याजवळ ना कुठला कावळा येत, ना कुत्रा येत, ना मांजर येत। खूप बलाढ्य कोंबडी आहे, आणि ती इझिली सगळ्या कोंबड्यांना पिल्लांना सांभाळते। आणि ह्या दोघींचा कसा ग्रुप आहे मित्रांनो, एकाच सोबतच उतरलेल्या त्या, ती आणि ही। तर त्यामुळे कसं आहे, एकमेकांसोबत असतात आणि दोघं एकमेकांच्या पिल्लं जपून वापरतात। तर कसं असतं, आपण एकेच वेळेस 2 जर कोंबड्या सोबत उतरवल्या तर आपल्याला हा फायदा असतो। तर कसं आहे मित्रांनो, जरी ह्या कोंबड्यांनी कितीही पिल्लं सांभाळली तरी आपण काय ह्या कोंबड्यांची पाठलाग सोडत नसतो, जोपर्यंत पिल्लं ही 3-4 महिन्याची होत नाही, स्वतःच्या जीवावरती ती वावरत नाही। तर आपण आपला जो पोल्ट्री फार्म आहे त्याचा उद्देशच असा आहे की लहान पिल्लांना जर आपण वाचवली तरच ते मोठे होणार आणि आपल्याकडे मोठ्या कोंबड्या होणार। आपण लहान पिल्लांना वाचवण्यासाठी
खूप जीवापासून प्रयत्न करतो. आणि ह्या कोंबड्या जर किती ॲग्रेसिव्ह आणि किती पिल्लं चांगले सांभाळले असलं तरी पण आपण ह्या पिल्लांची आणि ह्या कोंबड्यांची पाठलाग कधी सोडत नाही. तर गावठी कोंबड्यांची ही तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा पण दुसऱ्या व्हिडिओ. तोपर्यंत चांगले राहा आणि सुखी राहा.